नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्सचा आपण 16वा लेसन काल चालू केला आहे. वॉटर मीन्स पाणी. यामध्ये आपण कॅन यू रिकॉल बघितलेलं. पाण्याच्या 3 अवस्था विच आर द 3 स्टेट्स ऑफ वॉटर. पाण्याच्या अवस्था कोणकोणत्या? व्हॉट इज डन मेक अ ड्रिंकिंग वॉटर क्लीन अँड सेफ. पिण्याचे पाणी स्वच्छ व पारदर्शक करण्यासाठी आपण काय करतो? या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आज लिहिणार आहात. त्यानंतर बघितलेलं पोल्युशन ऑफ वॉटर, पाण्याचे प्रदूषण. त्यानंतर बघितलं पोल्युटेड वॉटर बॉडी, अशुद्ध जलसाठे म्हणजे जिथं खूप खराब पाणी आहे किंवा फॅक्टरीज, इंडस्ट्रीज, कारखान्यांमधून सोडलेलं जे खराब पाणी आहे त्याची विल्हेवाट कशी लावली जाते हेही बघितलं. आज आपण पुढचा पॉईंट बघतोय, प्युरिफिकेशन ऑफ वॉटर. त्यामध्ये पहिले डू यू नो, तुम्हाला माहितीच असेल, इफ अ लार्ज क्वांटिटीज ऑफ इम्प्युरिटीज गेट मिक्सड विथ द रिव्हर वॉटर. नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळले गेली तर काय होतं? Impurities get mixed with the river water. The natural process of purification cannot keep pace. The proportion of oxygen dissolved in the water is reduced and this is a treat to the aquatic living things. नदीमध्ये जास्त प्रमाणात अशुद्धी मिसळल्या गेल्या तर शुद्धीकरणाची नैसर्गिक प्रक्रिया कमी होते. पाण्यात विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊन त्यामुळे काय होते तर जे जलचक्रांना म्हणजे जे पाण्याचे साठे आहेत त्यांना काय असतो? ॲक्वेटिक लिव्हिंग थिंग्स थ्रेट, त्यांना धोका असतो. प्युरिफिकेशन ऑफ वॉटर, पाण्याचे शुद्धीकरण तुम्ही कसे कराल? ट्राय दिस, करून पहा. टेक अ प्लास्टिक बॉटल, टाय अ क्लीन पीसेस ऑफ अ क्लॉथ ओव्हर इट्स अ माउथ. प्लास्टिकची एक बॉटल घ्या, टाय अ क्लीन पीसेस ऑफ अ क्लॉथ ओव्हर इट्स अ माउथ, तिच्या तोंडावर एक स्वच्छ कापडाचा तुकडा बांधा. काय करायचंय? बॉटल घ्यायची आणि त्या बॉटलवर काय करायचंय? स्वच्छ कापड बांधायचंय. कट ऑफ दी बेस ऑफ द बॉटल. कट ऑफ द बेस ऑफ द बॉटल म्हणजे ज्या टोपणाच्या खालचा भाग, म्हणजे आपण जशी उभी बॉटल ठेवते त्याचा खालचा भाग काय करायचा आपल्याला? कट करायचा. होल्ड दी बॉटल अपसाइड डाऊन, प्युअर सम पावडर्ड कोईल इन टू इट. तिचा खालचा भाग कापा, बाटली उलटी धरून तिच्यात कोळशाची पूड, प्युअर सम पावडर, कोल म्हणजे कोळसा, इंटू इट, कोळशाची पावडर टाका. देन ॲड फाईन सँड अँड लास्टली करोज सँड टू मेक अ 3 डिफरंट लेयर इनसाइड दी बॉटल ॲज शोन इन दिस फिगर. या चित्रामध्ये दाखवल्याप्रमाणे कोळशाची पूड, बारीक वाळू, जाड वाळू भरून ती जशी आकृतीमध्ये दाखवली तशी काय करा तुम्ही? तयार करा बॉटल. बघा दाखवली. कोर्स सँड म्हणजे बारीक, जाड वाळू, फाईन म्हणजे छोटी छोटी, आणि पावडर म्हणजे कोळसा, आणि हे क्लॉथ कापड बांधले बाटलीच्या टोपण जिथं असतं तिथं. ओके. अ सिम्पल मेथड फॉर फिल्टरिंग वॉटर, पाणी स्वच्छ करण्याची सिम्पल मेथड. प्लेस दी बॉटल on its lower cut off portion as shown in this figure. बाटली आकृतीत दाखवल्याप्रमाणे मांडा. Now pour some muddy water containing some radish slowly into the bottle. आता कचरा असलेली गढूळ पाणी बाटलीत हळूहळू भरा. आपण काय करणार आहे? ते पाणी बाटलीमध्ये भरायचंय, म्हणजे पाणी खराब पाणी. ऑब्झर्व दी वॉटर दॅट फ्लो इन टू द बेस ऑफ दी बॉटल. बाटलीच्या कापलेल्या भागात पडणाऱ्या पाण्याचं काय करा तर निरीक्षण करा. इट अपियर्स क्लीन ऑफ कोर्स इफ यू हॅव लर्न दॅट देअर कोड बी मायक्रो ऑर्गॅनिझम इन इट. हे पाणी स्वच्छ दिसत असेल तरी त्यात काय आहेत तर छोटे छोटे सूक्ष्मजीव असू शकतात. हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे पाणी कुठलीही वस्तू असेल तरी त्यात काय असतात? मायक्रो ऑर्गॅनिझम प्रेझेंट असतात. मग काय होतं तर हे स्वच्छ पाणी हळूहळू वॉटर प्युरिफिकेशन व्हायला लागतं. त्यानंतर आहे वॉटर वर्क्स, जलशुद्धीकरण केंद्र. व्हिजिट द नियरेस्ट वॉटर वर्क्स अलॉंग विथ अवर टीचर. ऑब्टेन परमिशन टू इंटरव्ह्यू अँड ऑफिशियल देअर टू लर्न अबाउट द प्युरिफिकेशन प्रोसेस.
तुमच्या गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्राला शिक्षकांसह भेट द्या आणि तेथील अधिकाऱ्यांची परवानगी घेऊन त्यांची काय करा, इंटरव्ह्यू म्हणजे मुलाखत घ्या. यू मे आस्क द फॉलोइंग क्वेश्चन. त्यांना खालील प्रश्न विचारा. व्हॉट सोर्स ऑफ वॉटर इज युज्ड फॉर द पब्लिक वॉटर सप्लाय सिस्टीम. सार्वजनिक पाणी पुरवठ्यासाठी पाणी कोणत्या जलस्रोतातून आणले जाते. हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर आर प्युरिफाईड एव्हरी डे. रोज किती लिटर पाण्याचे शुद्धीकरण केले जाते. व्हॉट प्रोसेस आर युज्ड टू मेक द वॉटर क्लीन, ट्रान्सपरंट अँड ग्राम फ्री. पाणी स्वच्छ, पारदर्शक, निर्जंतुकी होण्यासाठी कोणकोणत्या प्रक्रिया केल्या जातात. इन व्हॉट ऑर्डर आर दीज प्रोसेस कॅरीड आउट. या प्रक्रिया कोणत्या क्रमाने करतात. आणि व्हॉट इज द डन टू रेड द वॉटर ऑफ बॅड स्मेल. पाण्याची दुर्गंधी कमी करण्यासाठी तुम्ही काय करता. हे प्रश्न एखाद्या मोठ्या म्हणजे सार्वजनिक पाण्याच्या सुविधा, जसं की आपल्याला पाणी येतं त्या पाण्याची ते जलशुद्धीकरण कसं करतात हे त्यांना विचारायचे. डू यू नो. तुम्हाला माहितीच आहे. व्हाईल ट्रॅव्हलिंग वी ऑप्टेन बिझी बॉटल्ड ड्रिंकिंग वॉटर. प्रवासात अनेकदा आपण बाटलीतलं पाणी विकत घेऊन पितो. द बॉटल्स आर अवेलेबल ॲट प्लेस लाईक बस स्टँड अँड रेल्वे स्टेशन. रेल्वे, बस स्थानके अशा ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या आपण काय करतो, विकत घेतो. रीड द इन्फॉर्मेशन अबाउट द वॉटर गिवन ऑन द बॉटल अँड टेल्स अदर्स अबाउट इट. या पाण्याच्या बाटलीवर कोणती माहिती असते ती वाचतो आणि ती इतरांनाही सांगतो. द डेट ऑफ बॉटलिंग अँड द पिरियड फॉर विच द वॉटर कॅन बी सेफली युज्ड इज प्रिंटेड ऑन दी बॉटल. बाटलीत पाणी कधी भरले आहे आणि पाणी कधीपर्यंत पिण्यासाठी वापरता येईल. It is important to read this information when busing a bottle once you have obtained it. The water should not be kept for a very long. पाणी विकत घेताना ही माहिती अवश्य पाहावी. बाटली उघडल्यानंतर पाणी लवकर संपते किंवा पाणी संपल्यानंतर बाटली चुरगळून कचरा पेटीत आपण काय केली पाहिजे, टाकली, गार्बेज बिन टाकली पाहिजे. सो दॅट इज कॅनॉट बी रिज्यूड. म्हणजे बाटलीचा पुनर्वापर होणार नाही, ही काळजी आपण घेतली पाहिजे. कॅन यू टेल इफ ॲट सम प्लेस इट डिड नॉट रेन फॉर अ व्हेरी लॉंग पिरियड ऑफ टाइम व्हॉट वुड बी इट्स इफेक्ट ऑन द लाईफ ऑफ द पीपल देअर. एखाद्या भागात दीर्घ काळापर्यंत पाऊसच पडला नाही तर तेथील लोकांच्या जीवनावर कोणते परिणाम होतील. त्यांना पिण्यासाठी पाणी भेटणार नाही, ॲग्रिकल्चरसाठी त्यांना पाणी भेटणार नाही, कोणत्याच गोष्टीसाठी जर त्यांना पाणी नाही भेटलं तर त्यांचं जनजीवन काय होईल, विस्कळीत होईल. मग वॉटर प्युरिफिकेशन प्रोसेस ॲट द वॉटरवर. जलशुद्धीकरण केंद्रामध्ये पाणी कसं फिल्ट्रेट केलं जातं. पहिल्यांदा काय केलं जातं, सेटिंग, निवळणे केलं जातं. द वॉटर फ्रॉम द वॉटर सोर्स इज अलाउड टू स्टँड इन अ लार्ज टँक्स. गावाच्या जलस्रोतातून आणलेलं पाणी टँकमध्ये स्थिर राहू देतात. अलार्म इज ऑल्सो यूज्ड टू द हेल्प्स ऑफ प्रोसेसिंग. आणि त्यामध्ये तुरटी घालून ते पाणी शुद्ध केलं जातं. फिल्ट्रेशन. वॉटर इज अ फिल्ट्रेट युजिंग अ फिल्ट्रेशन मशीन. गाळणी यंत्राद्वारे पाणी गाळून घेतलं जातं. ऑक्सिजनेशन म्हणजे ऑक्सिजनीकरण. Air and water are allowed to mix with the help of pumps. These cause oxygen from the air to dissolve in water. पंपाच्या मदतीने पाण्यात हवा खेळवतात, त्यामुळे पाण्यात हवेतील ऑक्सिजन मिसळला जातो. आणि क्लोरिनेशन, निर्जंतुकीकरण. क्लोरीन इज मिक्स्ड इन द वॉटर टू किल द जर्म्स इन इट. आणि त्यामध्ये काय केलं जातं तर क्लोरीन मिसळून पाण्याचे निर्जंतुकीकरण केलं जातं. पार्वती वॉटर वर्क्स PMC पुणे, आपल्या इथलंच आहे पार्वती जलशुद्धीकरण केंद्र पुणे महानगरपालिका. इथले हे काही फोटो आहेत. फेमिन म्हणजे दुष्काळ.
वॉटर इव्हॉपरेट्स कंटिन्युअसली. बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत काय होते? इव्हॉपरेट्स म्हणजे वाफ तयार होते. दॅट इज वाय प्लेस वेअर इट डज नॉट रेन फॉर अ लॉंग टाईम. त्यामुळे अवर्षण अनुभवणाऱ्या भागातील ज्या ॲट सच प्लेस लाईक अ वॉटर लेवल फॉल्स इन अ रिव्हर्स. बाष्पीभवनामुळे पाण्याची सतत वाफ होत असते. त्यामुळे वेगवेगळ्या भागातील ज्या नद्या, विहिरी, तळी, बंधारे, धरणे यांतील काय होती पाण्याची पातळी बाष्पीभवनामुळे काय होती? कमी कमी होत जाते. सम ऑफ दीज मे इवन गो ड्राय. कोरडे पडू लागतात. द लँड ऑल्सो ड्रायज अप ड्यू टू इव्हॉपरेशन. बाष्पीभवनामुळे ते कमी कमी होऊ लागून ते कोरडे पडतात. तसेच जमीनही कोरडी पडते. ह्युमन्स अँड ॲनिमल्स सफर फ्रॉम अ स्कॅरेसिटी ऑफ वॉटर. अशा परिस्थितीत जनावरांना आणि आपल्यालाही पिण्याची पाण्याची काय होती? टंचाई जाणवते. दिस इज नो वॉटर फॉर ॲग्रिकल्चर. शेतीलाही पाणी मिळत नाही. दिस कंडिशन इज कॉल्ड अ फेमिन. आणि यालाच आपण काय म्हणतो तर फेमिन. फेमिन म्हणजे दुष्काळ. अ फेमिन इज अ नॅचरल डिझास्टर. आणि दुष्काळ ही एक काय आहे तर नैसर्गिक आपत्ती आहे. ग्रेन अँड फॉडर बिकम अ स्केअर ड्युरिंग अ फेमिन. दुष्काळात धान्य आणि चारा मिळणे सुद्धा कठीण होते. यू मे हॅव रीड अबाउट अ फेमिन इन अवर स्टेट, अवर कंट्री ऑर इन अनदर पार्ट ऑफ द वर्ल्ड. आणि जगाच्या एका भागात दुष्काळ पडल्याचे तुम्ही ऐकले असेल. आपल्या राज्यात, देशात किंवा जगाच्या कुठल्याही भागात दुष्काळ पडल्याचे तुम्ही ऐकलेच असेल. पीपल लिव्हिंग देअर हॅव टू फेस अ लॉट ऑफ हार्डशिप. ज्या भागात दुष्काळ पडतो तेथील लोकांना विपरीत परिस्थितीचा सामना करावा लागतो. ॲनिमल्स अँड प्लांट्स इन दोज पार्ट्स ऑल्सो सफर. त्या भागातील प्राणी, वनस्पती यांनाही त्या दुष्काळाचा फटका बसत असतो. द गव्हर्नमेंट temporarily moves people and animals from famine-stricken areas to safe place. मग शासनातर्फे दुष्काळग्रस्त भागातील लोकांना व प्राण्यांना सुरक्षित जागी तात्पुरते हलवले जाते. Areas to safe place where then can be provided with water, food, grain and fodder. Fodder camps are set up to take care of domestic animals. तसेच वेळी प्रसंगी धान्य, चारा व पाण्याचा पुरवठा केला जातो. पाळीव जनावरांची काळजी घेण्यासाठी चारा छावण्या उभारल्या जातात. म्हणजे दुष्काळ पडल्यानंतर आपण कुठल्या गावाची किंवा आपली काय काळजी घेतली पाहिजे हे यामध्ये सांगितले. आजचा तुमचा होमवर्क असेल, मी डायग्राम काढणार आहात. त्यानंतर हे कॅन यू रिकॉल सॉल्व करणार आहात आणि फेमिनचे डेफिनेशन लिहिणार आहात. हे सगळं व्हिडिओ बघा व्यवस्थित आणि मग सॉल्व करा. राहिलेला पॉईंट आपण उद्याच्या तासाला घेऊया किंवा मग पुढच्या सोमवारी घेऊ. थँक्यू.